नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडणारी अशी रेसिपी आहे. तर आज आपण कांद्यामध्ये रवा टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. नेहमी नेहमी जर भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतात. तर चला मंडळी, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपल्याला यासाठी सगळ्यात आधी कांदा लागणार आहे. तर इथे मी बारीक असा उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे. तर इथे मी 2 उभे आकाराचे कट करून कांदे घेतलेले आहेत. ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. आता यामध्ये थोडासा मी हिंग सुद्धा घातलेला आहे. हिंग नक्की घाला, यामुळे चव खूप छान येते या पदार्थाला. अर्धा चमचा जिरे घातलेले आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे ओवा सुद्धा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मसाले सर्व कांद्याला लागल्या गेले पाहिजेत. अशा पद्धतीने याला चांगलंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला लगेच पाणी सुटतं मिठामुळे, तिखटामुळे, त्यामुळे हे मसाले कांद्याला छान असे लागल्या जातात. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर हा रवा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं ना तरी सुद्धा चालणार आहे, कारण की बारीक रव्यामुळे या पदार्थाला खूप छान अशी बाइंडिंग येते. त्यामुळे शक्यतो आपल्याला या पदार्थासाठी, रेसिपीसाठी बारीक रवाच वापरायचा आहे. आता रवा घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा रवा आणि कांदा चांगला मिक्स होईल आणि रवा छान असा फुलून येईल आणि पाण्याचा अंदाज सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आणि पाणी घालताना शक्यतो थोडं थोडं घाला, यामध्ये जास्त असं पाण्याची गरज पडत नाही, कारण आपण यामध्ये कांदा घातलेला आहे आणि कांद्याला भरपूर प्रमाणामध्ये लगेच पाणी सुटतं. त्यामुळे अगदी थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हा रवा छान असा फुलून येईल. तर मंडळी, हे पहा, 10 मिनिटानंतर आपला रवा छान असा फुललेला आहे. तर मंडळी, आता आपण याचे ना थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर इथे मी आता तवा गरम करायला ठेवला आहे. यावरती तुम्ही तेल, तूप काहीही लावू शकतात तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी तेल लावलेलं आहे. आता कमी गॅस करायचा आहे आणि आपल्याला हे थालीपीठ तव्यावरतीच थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे कपड्यावरती किंवा मग बटर पेपरवरती सुद्धा थापून घेऊ शकतात तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेतलेले आहे. आता थालीपीठ थापल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं तेल, तूप तुम्ही इथे काहीही लावू शकता. तर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे वरून आणि आता आपल्याला हे थालीपीठ अगदी लो टू मीडियम गॅसवरती छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर ते वरून भाजल्या जाईल आणि आतून ते कच्चेच राहील. त्यामुळे आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती हे थालीपीठ दोन्ही साईडनी आलटी-पलटी करून छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, असं दोन्ही साईडनी आपल्याला हे थालीपीठ छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे थालीपीठ भाजून झालेलं आहे आणि अगदी याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा थालीपीठ थापून घेणार आहोत तव्यावरतीच. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये सुद्धा किंवा मधल्या वेळेमध्ये आपण मुलांना खाण्यासाठी सुद्धा हे थालीपीठ अगदी झटपट बनवू शकतो. तर आता हे थालीपीठ हे सुद्धा मी थापून घेतलेलं आहे. यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे. आता तेल घातल्यानंतर याला लगेच आपण पलटी करून घेणार आहोत. तर हे सुद्धा थालीपीठ आपल्याला अगदी कमी गॅसवरतीच दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे. चवीला हे थालीपीठ
अतिशय भन्नाट असे लागतात। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, किंवा मुलांच्या टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा आपण हे थालीपीठ अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो। त्यामुळे जर अशा पद्धतीने आपण हेल्दी थालीपीठ जर बनवले ना, तर सगळेच जण आवडीने नक्कीच खातील। तर मंडळी, आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहे। तर हे थालीपीठ आपण सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी कधीही अगदी झटपट आणि 10 मिनिटात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। तर हे थालीपीठ आपण नारळाच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा मग तुम्ही नुसते असेच जरी खाल्ले ना, तरी सुद्धा हे चवीला अप्रतिम आणि भन्नाट असे लागतात। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो नसेल केले, तर फॉलो करून घ्या। तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।